विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोपाच असणार आहे. इतके प्रश्न तुम्ही केलेत, एवढा अभ्यास केलाय ना, मनात चुकीचा विचार आणायचाच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, इतका आनंदी आहे मी, कारण सगळं तुम्ही ऐकताय आणि करताय. ओके. मग पेपर अवघड असणारच नाहीये. फक्त एखादा अवघड प्रश्न बघितला, की डिमोटिव्हेट व्हायचं नाही त्याला स्किप करायचंय. बाकीचे प्रश्न जमणार आहेत आपल्याला. माझी इच्छा आहे, थिअरी तर तुम्ही कराल रे, पण न्यूमेरिकल्स, फॉर्म्युलाला मार्क आहेत, स्टेप लिहिल्यावर मार्क आहेत. ते प्रयत्न तुम्ही कराच. ओके. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतोय मी. सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर होणार आहे मला माहिती आहे. वेळच वेळ असतो. 3 तास प्लस 10 मिनिटं एक्स्ट्रा दिलेली आहेत तुम्हाला. त्यामुळे त्याची काळजी करू नका. प्रेझेंटेशन छान ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एम-सी-क्यूच्या बाबतीत रिस्क घेऊ नका. तुमच्या लक्ष तुम्हाला रूल माहिती आहे ना तो एम-सी-क्यूचा? की एकदा अटेम्प्ट केला की झालं. ते खोडून दुसरा क्वेशन तुम्ही आन्सर लिहू शकत नाही. म्हणजे पहिल्या क्वेशनचा आन्सर ए आहे तुम्ही लिहिलं. तुम्हाला वाटलं नाही बी आन्सर आहे. खोडून बी लिहिलं. तपासला जाणार नाही तो प्रश्न. मग असे रूल्स महत्वाचे आहेत. न्यूमेरिकलमध्ये जे कॉन्स्टंट लागतात त्याच्या व्हॅल्यू सुरुवातीलाच दिलेल्या असतात लक्षात घ्या. मग सगळ्या इन्स्ट्रक्शन सुरुवातीला दिल्यात तेवढ्याच वाचा. आता ना प्रत्येकाचं म्हणणं वेगळं-वेगळं असतं. पेपर हातात मिळाल्यानंतर सगळा पेपर बघू का सर कुठले-कुठले क्वेशन्स आलेत वगैरे प्लॅन करू का? ओके. बरेच जण ते करतात लक्षात घ्या. बरं बऱ्याच जणांना ज्यांना भीती वाटते 1-2 प्रश्न अवघड बघून, "अरे, कसा पेपर अवघड आलाय." त्यांनी बघू नका. ओळीने एम-सी-क्यू पासून स्टार्ट करा. तुमची जी स्ट्रॅटेजी आहे तो लास्ट मोमेंटला फॉलो करा. पण माझं परत एक वाक्य आहे, की पेपर हा सोपाच असणार आहे. ओके. पेपरमधून बाहेर आल्या-आल्या कॉमेंट करा बरं का, की तुम्हाला पेपर छानच गेला असं कॉमेंट पाहिजे मला. कारण मला माहिती आहे 70 पैकी ओके. अहो, हे इम्पोर्टंट सांगायचं राहिलंच. बरं झालं मी पेज चेंज केलं. पेपरहून आला की 2:30 वाजता तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळणार आहे केमिस्ट्रीची. केमिस्ट्रीचं 2 दिवसात कसं फिनिश करणार आहे मी ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. 2 नाही 1-1.5 दिवसात फिनिश करायचं आहे. कारण आपल्या स्ट्रॅटेजीचा मेन पार्ट असतो रिव्हिजन आणि 3 वाजल्यापासून आपलं शेड्यूल स्टार्ट होणार आहे. बरं मेन सांगायचं राहिलं, की 70 मार्काचा पेपर आहे तुमचा. एम-सी-क्यू सोडून तुम्ही 20-30 मार्काचा अटेम्प्ट जरी केला तर उड्या मारत बाहेर यायचं, की सोप्पा गेला पेपर. पण मला माहिती आहे तुम्ही 50 प्लस जाणार आहे. 70 आउट ऑफ 70 सुद्धा मिळवणार आहे. मग कसला विचार करायचा आहे? मग इथं सगळ्यात महत्वाचं आहे, की विथ कॉन्फिडन्स बाहेर आत पण जायचंय आणि बाहेर पण यायचंय लक्षात घ्या. का? रडत बसायचं नाहीये. पुढचा पेपर आहे, पुढची तयारी करायची आहे लक्षात घ्या. ओके. मग चला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट म्हणतोय तुम्हाला मी. धन्यवाद.